हो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड देऊ. कालच्या भागात आपण बघितलं की जीवा काव्याला समजवत असतो आणि पार्थ ऐकत असतो. तेव्हा जीवा काव्याला तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी सांगत असतो. तो बोलत असतो, का ऐक ना काव्या, एक तुला माहिती आहे माझ्या ऑफिसमधला एक मित्र आहे, जापानी शिकतोय तो. त्याची एक पद्धत आहे युशुको नावाची. तेव्हा काव्या बोलते, काय 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 युशुको? तेव्हा काव्या थोडी हसते. तेव्हा जीवा बोलतो, हसली बाबा एकदाची. हे सगळं पार्थ ऐकत असतो. तेव्हा जीवा बोलतो, अगं म्हणजे काय आहे ना, आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे ना, ती गोष्ट आपली झाली आहे असं विचार करणं, की ती गोष्ट कधीतरी होईल आणि मग आपली होईल किंवा त्या गोष्टीबद्दल कधीतरी काहीतरी होप्स दाखवणं हे गरजेचं नाही आहे. आपल्याला असं समजणं की ती गोष्ट आपली आहे आणि ती गोष्ट आपल्याकडे आहे असं म्हटलं ना, तर ती टेक्निक मॅनिफेस्टेशनची टेक्निक आहे ही. तेव्हा काव्या बोलते, हो का? तर मला आवडली बाबा तुमची शुभ टेक्निक. म्हणजे पार्थ माझे हे आहेत आणि पार्थ माझ्याशिवाय दुसरे कोणाचेही नाही आहेत असं मानणं म्हणजे ही टेक्निक ना. तेव्हा जेव्हा बोलतो, हो हे बघ काव्या, मी तर मानतो बाबा ही टेक्निक आणि आता कोणी मला वेडं म्हटलं काहीही म्हटलं तरी चालेल, पण आता मी कोणाची पर्वा नाही करत. कारण की मी आता असाच विचार करतो आहे, कारण की खूप रडून बघितलं, सगळं करून बघितलं, पण नाही. आता मी असा विचार करतो ना, नंदिनी एक दिवस येईल माझ्याकडे. येईल म्हणजे आलीच आहे नंदिनी आणि ती मला म्हणेल की बस झालं जेवा, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि जाऊयात आपण घरी. हे दोघं बोलण्यामध्ये गुंग असतात. पार्थ ऐकतच असतो त्यांचं बोलणं. तेव्हा काव्या बोलते, 11 बाय बाय बाय, मी ठेवते फोन. तेव्हा काव्या फोन ठेवते आणि देवाकडे विश मागते की देवा, पार्थ माझे आहेत, त्यांच्या आणि माझ्यामध्ये दुसरं तिसरं कोणीही नाही आहे आणि आमचं प्रेम असं निरंतर राहू दे. काव्या डोळे बंद करून युनिवर्सकडे विश मागत असते. पार्थ बघतच असतो. जेव्हा ती 11 बोलते, पार्थ पटकन घड्याळ बघतो. तेव्हा काव्या विश मागत असते आणि पार्थ तिला बघायला आलेला असतो आणि हळूच पाय मागे घेऊन माघारी जातो. इकडे जीवा आणि तो वॉचमन शेकोटी करून बसलेले असतात. तेव्हा ते दोघं एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा तो वॉचमन जीवाला विचारत असतो की, क्या जीवा भैया, तुम्हाला थंडी वाजत नाही? तेव्हा जीवा बोलतो, अरे कोल्हापूरचं रक्त, वाढलेलं देशमुखांचं रक्त आहे हे आणि मुंबईत गमवलेली बॉडी ही, थंडी वेंडी मला काय वाजत नाही. तुला माहिती आहे आमच्या घरात थंडी हा प्रकार मला माहीतच नाही. नाही तर थंडी पडली तर देशमुख अंगावर चादरी घेऊन हीटर लावून बसतात घरात, पण हा जीवा एवढ्या थंडीत आईस्क्रीम खातो. तेव्हा वॉचमन बोलतो की, बरं जीवा भैया, तुम्ही म्हणतायत की मला थंडी वाजत नाही आणि मग तुम्ही व्लॉग बघितला मी तुमचा, यात तुम्ही तर फार बोलत होतात की थंडी वाजते थंडी वाजते. तुम्ही नंदिनी भाऊजीकडनं ब्लँकेट का मागवलं? तेव्हा जीवा बोलतो, अरे गुड्ड्या, तिचं थंडी वाजते असं ब्लॉक केला नसतं तर नंदिनी मला ब्लँकेट दिलं असतं का? तेव्हा वॉचमन बोलतो, नाही जीवा भैया, पण हे चुकलं तुमचं. पिंकी बराबर बोलते की झूठ बोले कव्वा काटे. तेव्हा जीवा बोलतो की, अरे कव्वा बिवा काय नसतं रे. अरे असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं. तेव्हा जीवा सांगत असतो की त्याला थंडी वाजत नाही आहे आणि त्याने मुद्दामून ब्लँकेट मागवलं आहे. हे सगळे ते दोघं बोलत असतात. तेवढ्यात नंदिनी येते. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघते आणि बोलते, पण मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघून शॉक होतो. इकडे वसू आणि रम्या झोपलेली असते. काव्या येते, दरवाजा वाजवते. तेव्हा वसू घाबरते आणि बोलते, कोण आहे कोण आहे? रम्या पटकन लाईट ऑन कर. तेव्हा रम्या पटकन लाईट लावते. बघते तर काय, काव्या हॉरर लुक देत असते. तेव्हा रम्या बोलते, काव्या तू? तेव्हा काव्या बोलते, हो मीच. तेव्हा काव्या सरळ जाते आणि त्यांच्या बेडवरती जाऊन त्यांच्या दोघींमध्ये बसते आणि बोलते, काय रम्या, घाबरलीस ना? काव्या बडबड करत असते. तेव्हा रम्या बोलते की, काव्या वेडी झाली का काय? आईला वेड लागले की काय? तेव्हा वसू बोलते, अगं रम्या, तू तिला भविष्यवाणी सांगितली ना गुरुजींची, त्यामुळे तिला वेड लागले पार्थ देशमुखांच्या प्रेमात. तेव्हा काव्या बोलते, हो ना, वेड लागले मला. तेव्हा काव्या दोघींच्या गळ्यात हात टाकते आणि गोल 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 फिरवत असते दोघींना. तेव्हा वसूला तर चक्करच यायला लागतात. तेव्हा रम्याही डोक्याला हातच लावून बसते. तेव्हा वसू बोलते की, बाई काय झालं आहे तुला? तेव्हा काव्या बोलते, थांबते आणि बोलते की, वेड मला नाही, तुला लागणार आहे. मला तर पार्थ देशमुखांचं वेड लागलंच आहे, पण आता मला प्रेमाचं वेड लागलं आहे. तेव्हा काव्या तिथून उतरते आणि बोलते की, काय गं रम्या, लग्न करायचं आहे ना? उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग आहे ना? तेव्हा रम्याला
रम्या खुश होते. तेव्हा काव्या बोलते, लग्न तुझं नाही, लग्न कोणाचं होणार माहिती आहे? तुझं लग्न तर होणारच, पण त्याआधी पार्थ देशमुखांचं लग्न होणार. तेव्हा रम्या बोलते, काय आणि कोणाशी? काव्या बोलते, ओळख कोणाशी होणार? तेव्हा काव्या बोलते, पार्थ देशमुखांचं लग्न माझ्याशी होणार. आणि तुला माहिती आहे कसं होणार आहे? लग्न होईल आणि आमची आरू पार्थ देशमुखांची बुटं चोरणार. त्या बुटं चोरण्याच्या बदल्यात आरूला 5,000 रुपये मिळणार. आणि ते 5,000 रुपये कोण देणार आहे माहिती का? तेव्हा रम्या बोलते, कोण? तेव्हा काव्या बोलते, ते 5,000 रुपये तू देणार आहे. आता गुरुजींची भविष्यवाणी खरी होते की माझं भविष्य आता बघच तू. आणि रम्या, मी जो काही क्रम सांगितला आहे ना, या क्रमानुसारच त्या गोष्टी होणार आहे. हवं तर लिहून ठेव. तेव्हा काव्या तिला एक वही देते आणि बोलते की या नोटबुकमध्ये कोरी पानं असतीलच, त्यात तू लिहून ठेव आणि असंच होणार आहे. तेव्हा रम्या जायला लागते. तेव्हा काव्या जायला लागते आणि काव्या थोडी थांबून बोलते, झोप तर मी अशी तुमची उडवलीच आहे, पण तरीही गुड नाईट. आणि काव्या हसत निघून जाते. तेव्हा काव्या गेल्यावर वसू बोलते, हिचा अवतार बघून ना मला धडधडायला लागलं गं. ही रम्या, गुरुजींची भविष्यवाणी नक्की खरी होईल ना का हिची भविष्यवाणी? तेव्हा रम्या बोलते, आई इकडे नंदिनी येते आणि जीवाकडे बघत असते. जीवाही नंदिनीकडे बघत असतो. जीवा नाटक करतो की थंडी वाजते म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते, काय खोटं वागू नका. जर थंडी वाजली असते ना तर तुम्ही इथे सँडोमध्ये आईस्क्रीम खात बसले नसतात. तेव्हा जीवा बोलतो, आईस्क्रीम गुड्ड्याच्या हातात देतो आणि बोलतो की माझं नाही आहे, गुड्ड्याचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, खोटं बोलू नका. एवढं खोट्यावरून महाभारत झालं तरी पण तुम्हाला अजून सुधारायचं नाहीच आहे का? ब्लॉग बनवून तुम्ही लोकांना फसवत असाल, पण तुम्ही मला फसवणार नाही. कारण की मी तुम्हाला चांगलंच ओळखते. तेव्हा जीवा बोलतो, हो नंदिनी, तूही मला चांगलंच ओळखते आणि मीही तुला चांगलंच ओळखतो. हे बघ, जर मी तुझ्याकडे ब्लँकेट मागितलं असतं तू मला दिलं असतंस का थंडी वाजते म्हणून? नाही ना. मग ब्लॉगमुळे का होईना तुला माझी काळजी वाटली. हे आहे ना, सांग बरं, तुला माझी काळजी वाटली की नाही? तेव्हा नंदिनी बोलते की मला काही ऐकायचं नाही आहे. तेवढा तो वॉचमनही बोलतो, हां नंदिनी भाऊजी, तुमचं काहीच चुकलेलं नाही. यांचंच चुकलेलं आहे, जीवाबाई यांचं. त्यांनी तुमच्याशी, जीवाबाई तुम्ही असं खोटं बोलायला नको हवं होतं. तेव्हा नंदिनी जीवाचंही ब्लँकेट घेऊन घेते आणि त्या गुड्ड्याचंही ब्लँकेट घेऊन घेते. तेव्हा तो वॉचमन बोलतो, जीवा भैया, आता काय ही थंडी, मलाही तुमच्यासोबत आता थंडी वाजत राहणार. आता ही थंडी पळवण्यासाठी मी एक ब्रँडी घेऊन येतो. तेव्हा जीवा बोलतो की मलाही घेऊन ये जा. काव्या तिच्या गेस्ट रूममध्ये स्टडी करत असते. तेव्हा पार्थ तिकडे येतो आणि तो बाहेर उभं राहून बघत असतो काव्याकडे. तेव्हा काव्या घड्याळ बघते आणि बोलते, अरे 12 वाजून गेले, म्हणजे संक्रांतीचा दिवस सुरू झाला. तेव्हा ती तिच्या त्या बोक्याला हातात घेते आणि बोलते, काय गं बोकुडी, कळते का तुला? संक्रांतीचा दिवस सुरू झाला. आज आपण आहे ना गुळपोळी, तिळाच्या वड्या, हे सगळं काही करूया जे पार्थ देशमुखांना आवडतं. कारण की पार्थ देशमुखांनाही कळू दे की ह्या काव्याचं त्यांच्यावर किती प्रेम आहे. आता मी कोणालाच घाबरत नाही. आता मी या जगालासुद्धा ओढून सांगू शकते. इकडे जेव्हा व्लॉग बनवत असतो त्या व्लॉगमध्ये तो सांगत असतो की त्यांच्या घरी संक्रांत कशी साजरी होते, कसे त्याचा भाऊ आणि तो पतंग उडवतात, कसा युग मांजा पकडतो, कसं तिळगुळाचं येतं जातं तिळगुळाचा लाडू आम्ही खात असतो. हे सगळ्या गोष्टी तो सांगत असतो आणि तो त्याच्या घरी किती मिस करतो हे सगळं सांगत असतो. जेव्हा जीवा व्लॉग बनवत असतो तेव्हा जीवा इमोशनल असतो. नंदिनी जीवाकडे बघते आणि पटकन घरात जाऊन मोबाईल आणते आणि नंदिनी त्याचा लाईव्ह व्लॉग बघत असते. नंदिनीलाही वाईट वाटत असतं. जीवाच्याही डोळ्यात पाणी असतं. इकडे दुसऱ्या दिवशी जीवा ब्लॅक कुर्ता आणि हलव्याचे दागिने घालून घरात प्रवेश करतो. थोडा वेळ घर बघतो आणि नंदिनीला बोलतो, ये ना. तेव्हा नंदिनीही आतमध्ये येते. तिनेही मस्त ब्लॅक साडी, हलव्याचे दागिने घातलेले असतात. तेव्हा जीवा बोलतो की ये ना नंदिनी, अगं असं काय करते? तो तिला हात देतो. तेव्हा नंदिनी त्याच्या हाताकडे बघत असते. तेव्हा जीवा बोलतो का, अगं असं काय करते? माझ्या सांगण्यावरनं तू इथपर्यंत आली आहेस ना. तेव्हा नंदिनी त्याच्या हात न ठेवता घरात जाऊन घर न्याहाळत असते. तेव्हा जीवा बोलतो की अगं आपण असं कोणाला न सांगता घरी इथे आलो आहे. तेव्हा नंदिनी बोलते की आपल्या घरी येताना कोणाला सांगायचं नसतं. तेव्हा नंदिनी इकडे तिकडे घर बघत असते. तेवढ्यात काव्या आणि पार्थही ब्लॅक कलरचे ड्रेस, काव्या साडी आणि हलव्याचे दागिने घालून जिना उतरत असतात. तेव्हा नंदिनी आणि जीवा आणि पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तेव्हा काव्या बोलते, ताई तू? पार्थ काव्याकडे बघून हसतो आणि ते सगळे एकमेकांकडे बघतात, हसतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.